मागच्या वेळी जेव्हा यात्रेचा व्हिडिओ काढला होता, तेव्हा आत्यासोबत शेतात पण गेल्यावर व्हिडिओ काढला होता. पण तो शेअर करायचाच राहून गेला. पण म्हटलं आत्यासोबतचा व्हिडिओ तर हा शेअर केलाच पाहिजे म्हणून लेट का होईना आज शेअर करते. इतर वेळी तसं आत्याला राहायला भेटत नाही, पण यात्रेच्या वेळी आम्ही आवर्जून आत्याला ठेवून घेतलं आणि खरंच छान वाटलं मला आत्या असल्यावर. आणि काय माहिती आमचं ट्युनिंगही छान जमतं, जरी वयात अंतर असलं तरी आमचं छान पटतं. ते म्हणतात ना, आत्या आणि भाचीचं नातं वेगळंच असतं. दोघी एकाच घरच्या लेकी आणि दोघींचं माहेरही एक असतं, त्यामुळं त्यांचं जमतंही खूप छान. तसाच प्रकार आमच्यातही आहे. आम्ही दोघीजणी मूर्तीच्या पाया पडायला गेल्यावर आत्याला म्हटलं, थांबा आत्या व्हिडिओ काढते मी. तर आत्याने लगेच डोक्यावरचा पदर नीट केला आणि उभ्या राहिल्या. म्हणजे खरंच ह्या शेवटचीच पिढी आहे आपल्यातली, की जी अशी डोक्यावर छान पदर घेऊन फोटो काढायला उभी राहते. त्यानंतर आम्ही नानाबाबांकडे गेलो आणि नानाबाबा म्हणजे माझे छोटे आजोबा. त्यांच्याबरोबर गप्पा मारताना खरंच मला पण आवडतं, कारण त्यांचे जे जुने जुने किस्से असतात ना, ते इतके छान रंगवून सांगतात ना, मला खरंच मजा येते गावाला गेल्यावर ह्यांच्या गप्पा रंगल्यावर. आणि आम्ही सगळे एकत्र आलं ना, एकदा तरी कीच नातीची आठवण काढतोच, म्हणजेच माझ्या पप्पांच्या आत्याची. त्याही आल्या ना, की एकदम 2-3 दिवस तरी मुक्कामी राहायच्या आणि इतकं छान हसून खेळून वातावरण घरात तयार व्हायचं. खरंच खूप मिस करतो आम्ही सगळे त्यांना. आणि मग नंतर नानांचे असेच किस्से ऐकत ऐकत शेवटी आम्ही घरापर्यंत गेलो आणि आमची भाजी उपटायची राहिली होती. त्यामुळं आम्ही परत रिटर्न आलो आणि भाजी उपटायला घेतली. इथे मेथीची भाजी केली होती लसणात नानीने, तीच आम्हाला खोडायची होती. आता लसूण खरं तर काढून पण झालाय नानीचा. मध्यंतरीच्या काळामध्ये गावाला खूपच वाघाची आणि बिबट्याची भीती वाटत होती. त्याच्यामुळं आम्ही जास्त शेतात फिरत नव्हतो आणि मुलांना पण बाहेर येऊ देत नव्हतो. पण सध्या जरा वातावरण पण शांत आहे. तरी काय सांगावं त्याचं, आता मागच्या 2-4 दिवसापूर्वीच तो गावात दिसला होता. पण आता काय करणार शेवटी. तरी आम्ही मुलांना जास्त बाहेर नाही जाऊ देत, अगदी घराजवळच खेळू देतोय. आणि योगेशनी नारळ काढत होता इकडे, त्यामुळं आम्ही ती सगळेजण घरी घेऊन चाललो होतो आणि इकडं आत्या आणि मी परत वांगी तोडायला पण आलो होतो.